नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 9 मे. जगभरात आणि भारतात आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. 9 मे 1540 रोजी राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्यात शूर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. ते मेवाड राज्याच्या सिसोदिया राजपूत घराण्यातील राजे होते. महाराणा उदयसिंग यांच्या मृत्यूनंतर राणा प्रताप यांचा राज्याभिषेक झाला. महाराणा प्रताप यांनी कधीही मुघल शासक अकबराची अधीनता किंवा दास्यता स्वीकारली नाही आणि त्याला धैर्यानं तोंड दिलं. त्यांच्या लढाऊ बाण्याचे, युद्धातील कौशल्याचे आणि शौर्याचे अनेक प्रसंग सांगता येण्यासारखे असले तरी ते विशेषतः हल्दी घाटीच्या युद्धासाठी ओळखले जातात. त्यांनी मुघलांविरुद्ध लढलेलं हे युद्ध 18 जून 1576 रोजी सुरू झालं. मुघल सैन्याचं नेतृत्व आमेरचा राजा मानसिंग प्रथम यानं केलं. अकबराच्या सैन्यापेक्षा राणा प्रतापांचं सैन्य संख्येनं खूपच कमी होतं. असं म्हणतात की दोन्ही सैन्यांचं प्रमाण 1:4 इतकं होतं. मात्र असं असतानाही महाराणा प्रताप यांनी या युद्धात मुघलांचा पराभव केला. हल्दी घाटी युद्धाबाबत देशातील तथाकथित डाव्या बुद्धिजीवी वर्गाचा असा विश्वास आहे की या युद्धात अकबराच्या सैन्यासमोर महाराणा प्रताप कमजोर झाले होते, पण खरा इतिहास काही वेगळंच सांगतो. हल्दी घाटीवर संशोधन करणारे डॉक्टर चंद्रशेखर शर्मा म्हणतात, हल्दी घाटीची लढाई कोणी जिंकली हे मी तुम्हाला काही पुराव्यांच्या आधारे समजावून सांगेन. मुघल सैन्यानं हल्दी घाटीकडे कूच केलं तेव्हा अकबरानं महाराणा मृत किंवा जिवंत हवा अशी सक्त सूचना केली होती. पण मुघल सैन्याला न त्यांना जिवंत पकडता आलं ना मृत. दुसरा पुरावा म्हणजे युद्धानंतर मुघल सेनापती मानसिंग अकबराच्या दरबारात पोहोचला तेव्हा अकबरानं त्याचा दरबार प्रवेश बंद करण्याचा आदेश जारी केला. म्हणजेच आता ती व्यक्ती राजदरबारात येऊ शकत नव्हती. मानसिंग हल्दी घाटीत विजयी होऊन दिल्लीला पोहोचला असता तर अकबरानं त्याला बक्षीस दिलं असतं. पण मग अकबरानं दरबार प्रवेश बंद का केला? डॉक्टर चंद्रशेखर शर्मा यांच्या याच पुराव्यांच्या आधारे हल्दी घाटी युद्धातील ऐतिहासिक तथ्य बदलण्याची मागणीही करण्यात आली आहे. 9 मे 1866 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसचे नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी ते ओळखले जातात. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ गटातील एक प्रभावशाली नेत्यांपैकी होते. 1905 मध्ये झालेल्या बनारस अधिवेशनात त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. बनारस हिंदू विद्यापीठाचा पायाही याच अधिवेशनात घातला गेला. नंतर जेव्हा मवाळ आणि जहाल गटांमध्ये मतभेद निर्माण झाले तेव्हा 1907 मध्ये पक्षाचे 2 भाग झाले. मात्र वैचारिक मतभेद असतानाही गोपाळकृष्ण गोखले यांनी जहाल गटाचे नेते लाला लजपत राय यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. गोखले यांनी 1908 मध्ये रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना केली. गांधींनी त्यांच्या माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ या आत्मचरित्रात गोखले यांचे राजकीय गुरु, सल्लागार आणि मार्गदर्शक असं वर्णन केलं आहे. गांधींनी गोखलेंवर धर्मात्मा गोखले नावाचं पुस्तकही लिहिलं होतं. 9 मे 1960 रोजी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननं जगातील पहिली गर्भनिरोधक गोळी मंजूर केली. GD Searle नावाच्या कंपनीनं बनवलेल्या या गोळीचं नाव इनोविड 10 असं होतं. या गर्भनिरोधक गोळीला मान्यता मिळणं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी अमेरिकन महिला आणि गर्भनिरोधक कार्यकर्त्या मार्गारेट सेंगर यांना बराच काळ संघर्ष करावा लागला. त्यांना तुरुंगातही जावं लागलं. 1950 मध्ये सेंगर यांची पहिली ओळख जीवशास्त्रज्ञ ग्रेगरी G. पिंक्स यांच्याशी झाली. या भेटीत त्यांनी पिंक्स यांना तोंडी गर्भनिरोधक गोळी अर्थात ओरल बर्थ कंट्रोल पिलवर काम करण्याची विनंती केली. बऱ्याच विचारमंथनानंतर 1953 मध्ये पिंक्स यांनी जॉन रॉकसह गर्भनिरोधक गोळ्या तयार करण्याचं काम सुरू केलं. 29 ऑक्टोबर 1959 रोजी फार्मास्युटिकल कंपनी GD Searleनं अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे गर्भनिरोधक गोळ्यांच्या निर्मितीच्या मंजुरीसाठी अर्ज केला. 1960 साली आजच्याच दिवशी FDAनं त्यास मान्यता दिली. फार कमी लोकांना माहीत आहे की मार्गारेट सेंगर यांची इच्छा होती की भारतातील महिलांनी देखील गर्भनिरोधक गोळ्या वापराव्यात. त्यासाठी सेंगर महात्मा गांधींना भेटण्यासाठी भारतात आल्या देखील होत्या. मात्र त्यांना निराश होऊन परतावं लागलं कारण गांधी गर्भनिरोधक गोळ्यांच्या विरोधात होते. 9 मे 1947 रोजी जागतिक बँकेनं प्रथमच एखाद्या देशाला कर्ज दिलं. 25 जून 1946 रोजी जागतिक बँकेनं अधिकृतपणे काम सुरू केलं तेव्हा कर्जासाठीचा पहिला अर्ज फ्रान्समधून बँकेकडे आला. फ्रान्सनं जागतिक बँकेकडून $500 दशलक्ष कर्ज मागितलं, जेणेकरून फ्रान्समधील पोलाद आणि कोळसा प्रकल्प पुन्हा उभारता येतील. जागतिक बँकेनं फ्रान्सला केवळ $250 दशलक्ष देण्याचं मान्य केलं होतं. जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये झाली. त्याचं मुख्यालय
अमेरिकेतील वॉशिंग्टन इथं आहे. या बँकेच्या स्थापनेमागचा उद्देश कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना विकसित प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणं हा होता. जागतिक बँक आपल्या स्थापनेपासून विकसनशील देशांना आर्थिक मदत करत आहे. 2020 मध्येही जागतिक बँकेनं कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करण्यासाठी अनेक देशांना निधी दिला होता. 9 मे 1986 रोजी नेपाळी गिर्यारोहक तेनसिंग नोर्गे यांचं दार्जिलिंगमध्ये निधन झालं. 29 मे 1953 रोजी तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले. हा क्षण एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून जगभरात संस्मरणात आहे. या अभूतपूर्व यशामुळे दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस साजरा केला जातो. माउंट एव्हरेस्ट हे हिमालय पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. हे पर्वत शिखर नेपाळ आणि तिबेट यांच्यामध्ये स्थित आहे. 28 मे रोजी तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी चढाईला सुरुवात केली आणि 29 मे 1953 रोजी या दोघांनी एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास रचला. यापूर्वी कोणीही तिथं पोहोचू शकल्याची नोंद नाही. माउंट एव्हरेस्ट गाठणारे हे दोघेही जगातील पहिले गिर्यारोहक ठरले. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित फिरोज दस्तूर यांचा आज स्मृतिदिन. पंडित फिरोज दस्तूर यांनी सवाई गंधर्व यांच्याकडून शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं. 1930च्या दरम्यान फिरोज दस्तूर भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. त्यांनी काही काळ वाडिया मूव्ही टोन आणि इतर चित्रपट संस्थांबरोबर काम केलं, परंतु शास्त्रीय संगीताकडे त्यांचा ओढा सर्वाधिक होता. सवाई गंधर्व यांच्याकडून किराणा घराण्याची गायकी आत्मसात केल्यानंतर त्यांनी पुढे आयुष्यभर संगीताची सेवा केली. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात ते नियमित हजेरी लावत आणि उपस्थितांना आपल्या गायनानं मंत्रमुग्ध करत असत. 9 मे 2008 रोजी वयाच्या 89व्या वर्षी मुंबई इथं त्यांचं निधन झालं. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी YouTube चॅनल. धन्यवाद.